श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझे GVRA डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आता इथे तुम्हाला दिसतच असेल की मी सुंदर अशी एक डिझाईन ट्रेस करून घेतलेली आहे. आज मी तुम्हाला जी डिझाईन सांगणार आहे ती तुम्ही स्लीव्जवरती, बॅकनेकवरती, फ्रंटनेकवरती कुठेही काढू शकता, कारण ती खूप सुंदर अशी मी इथे डिझाईन क्रिएट करणार आहे. इथे आधी मी ट्रेसिंग करून घेतलेलं आहे आणि ट्रेसिंग करून झाल्यानंतर आता इथे तुम्हाला दिसतच असेल की मी आधी दाखवलेलं आहे, मी नॉर्मल निडल आणि थ्रेड घेतलेला आहे. थ्रेड आपल्याला 2 धाग्यांचा घ्यायचा आहे आणि एंडला नॉट मारायचे आहे. ते झाल्यानंतर आता इथे मी कट पाईप बीड घेतलेले आहेत गोल्डन कलरचे आणि त्याच्यानंतर इथे मी व्हाईट पर्ल बीड घेतलेले आहेत. आता मी सुरुवात केलेली आहे वर्क करण्यासाठी. पहिले मी इथे जी आपली वेल आहे ती आता मी इथे डिझाईन करून घेते आधी. त्यासाठी आधी इथे मी गोल्डन कट पाईप बीड घेतलेले आहेत आणि आता मी ते डिझाईन करण्यासाठी घेतलेले आहेत. ही डिझाईन मी तुम्हाला स्लीव्जवरती करून दाखवते, पण तुम्ही तुमच्या फ्रंट नेक किंवा बॅक नेकवरती सुद्धा करू शकता. खूप सुंदर अशी ही डिझाईन तुमच्या ब्लाऊजवरती दिसणार आहे किंवा तुम्ही कुर्तीवरती सुद्धा ही डिझाईन क्रिएट करू शकता. इथे आपले गोल्डन कट पाईप बीड आणि व्हाईट पर्ल बीडने सुंदर अशी आपली वेल तयार झालेली आहे. खूप सुंदर असा लुक आलेला आहे. आता इथे तुम्हाला फूल दिसत असतील, तिथे मी जरदोसीचा वापर करणार आहे. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे इथे मी नक्षी जरदोसीचा वापर केलेला आहे, जी की नॉर्मल सिल्वर अँड गोल्डन अशा शेडमध्ये येते. ही जरदोसी आता मी इथे वापरणार आहे. इथे मी आधी ती कट करून घेतलेली आहे सेम मेजरमेंटमध्ये. इथे जरदोसी मी अर्धा सेंटीमीटर मेजरमेंटमध्ये कट करून घेतलेली आहे आणि सर्व आपल्याला सेम कट करायचे आहेत. इथे आता तुम्हाला दिसतच असेल की मी फूल बनवण्यासाठी घेतलेलं आहे. आधी आपल्याला नॉर्मल निडल घ्यायची आहे, ज्यातून आपली जी जरदोसी आहे ती इझिली लोड होईल यावाईज आपल्याला निडल घ्यायची आहे. त्याच्यानंतर थ्रेड घ्यायचा आहे आणि आता इथे मी जरदोसी आणि शुगर बीड घेतलेले आहेत. आधी आपल्याला जरदोसी लोड करायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शुगर बीड लोड करून आपल्याला ती फॅब्रिकवरती स्टिच करून घ्यायची आहे. प्रत्येक फूल मी छान असंच क्रिएट करणार आहे.
सो इथे जरदोसीने फूल तयार करून झाल्यानंतर आता इथे आपण जे तुम्हाला लीफ दिसत आहेत, इथे मी लीफसुद्धा काढलेले आहेत. सो त्या लीफमध्ये सुद्धा आपल्याला जरदोसीचाच वापर करायचा आहे. सो तिथेसुद्धा मी नक्षी जरदोसीचाच वापर केलेला आहे आणि मेजरमेंटसुद्धा सेम आहे. इथेसुद्धा मी अर्धा सेंटीमीटर मेजरमेंट वाईजच इथे मी कट करून घेतलेले आहे जरदोसी आणि ती आता आपल्याला लीफ वाईज लावून घ्यायची आहे. सो इथे तुम्हाला दिसत असेल की मी आधी 2 जरदोसी लावून त्याच्यावरती अजून 2 आणि मग 1 अशी 5-5च्या रेंजमध्ये इथे मी जरदोसी लावून लीफ डिझाईन करून घेतलेली आहे. सो इथे आपले जरदोसीने लीफसुद्धा छान डिझाईन करून झालेले आहेत. सो आता तुम्हाला हे मिडलचे जे पार्ट दिसत आहेत, फुलमधले जे मिडलचे पार्ट आहेत, तिथे आपल्याला एम्ब्रॉयडरी वर्क करायचं आहे. सो त्यासाठी मी निडल घेतलेले आहे आणि एम्ब्रॉयडरी थ्रेड घेतलेला आहे. इथे मी एम्ब्रॉयडरी थ्रेड पिंक शेडचा घेतलेला आहे. तुम्हाला जो शेड आवडेल त्या शेडचा तुम्ही घेऊ शकता. सो इथे आता मी मिडलचा जो आपला पार्ट आहे तिथे फ्रेंच नोट मारते आहे. सो इथे मी सिंगल फ्रेंच नोट मारते आहे. सो प्रत्येक फुलमध्ये आपल्याला सिंगल फ्रेंच नोट मारायची आहे आणि इथे सिंगल फ्रेंच नोट मारून झाल्यानंतर आता इथे तुम्हाला दिसलंच असेल की मी एक फ्रेंच नोट मारलेली आहे. सो तिथे आपल्याला डबल फ्रेंच नोट मारायची आहे. सो जे फूल आहे तिथे सिंगल फ्रेंच नोट आणि जिथे सिंगल तुम्हाला बुट्टा टाईप सर्कल दिसतोय तिथे आपल्याला डबल फ्रेंच नोट मारायची आहे. आणि इथे मी एम्ब्रॉयडरी वर्कसुद्धा केलेलं आहे. म्हणजे एम्ब्रॉयडरीचं थोडं मी याच्यामध्ये वर्क घेतलेलं आहे. त्याच्यामुळे सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. आणि इथे मी पिंक शेड घेतला, त्याच्यामुळे आपली डिझाईन खरंच खूप सुंदर दिसते. सो तुम्ही ही डिझाईन तुमच्या स्लीव्जवरती, बॅक नेकवरती, फ्रंट नेकवरती किंवा कुर्तीवरतीसुद्धा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. सो तुम्हाला ही डिझाईन किंवा ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटत मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छान छान डिझाईनसोबत. सो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.